भिवंडी महानगरपालिकेमध्ये आपण म्हटल्याप्रमाणे युनियन आहेत. निश्चितच ते त्यांच्या स्तरावरती काम करत आहेत. परंतु भिवंडी महानगरपालिकेमध्ये सभागृह गेले 10 वर्षामध्ये काम करत आहे मी सभागृहामध्ये नगरसेवक म्हणून. आणि सदर सभागृहामध्ये काम करत असताना ज्या वेळेस कर्मचाऱ्यांचे प्रश्न होते त्या प्रश्न सभागृहामध्ये त्यांचे विषय मांडण्याचं मी काम केलेलं आहे. माननीय माजी महापौर विलाजी पाटील साहेब यांच्या हस्ते आज नामफलकाचं उद्घाटन झालेलं आहे. आणि पाटील साहेबांनी देखील ज्या वेळेस मी मुद्दे मांडले त्यावेळेस त्यांनी मला सहयोग दिलेला आहे. त्याच्यामुळे महानगरपालिकेचे जुने पाटील साहेब असतील, दळवी साहेब असतील, अशा अनेक लोकांनी या युनियनसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. महानगरपालिकेमध्ये काम करत असताना निश्चितच प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन जावं लागतं. तसंच ज्यावेळेस सर्व लोकप्रतिनिधी बरोबर असतील त्यावेळी जे प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत ते प्रश्न मार्गी लावण्याचं काम या ठिकाणी आम्ही युनियनच्या माध्यमातून करणार आहोत. गेले 2 वर्ष झालं या ठिकाणी बॉडी नाही आहे, त्यामुळे प्रशासन देखील मनमानी कारभार चाललेला आहे. आमच्या कर्मचाऱ्यांना हवं तसं त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य केल्या जात नाहीत. पावसाळा असेल त्यांना काही ज्या वस्तू लागतात, रेनकोट लागतात, गमबूट लागतात, ते देखील दिले नाहीत. अशा ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या देखील पुरवल्या जात नाहीत. यासाठी युनियन असणं हे जरुरीचं होतं ना. अनेक माझे सहकारी असतील, आमचे सोनवणे जे असतील, गायकवाड जे असतील, चव्हाण जे असतील, आमचे उत्तम जाधव साहेब असतील, अनेक या ठिकाणी जे सहकारी आहेत की त्यांनी सांगितले की साहेब युनियन ही स्थापना आपल्याला करावं लागेल. आणि त्यांच्या सर्वांच्या आग्रहाखातीर आज आम्ही युनियन रजिस्ट्रेशन करून आज महानगरपालिकेमध्ये नामफलकाचं उद्घाटन केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आम्ही कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचं काम करू. आम्ही कोणाच्याही विरोधामध्ये कोणाची हे करण्यासाठी आम्ही काही युनियन स्थापन केलेली नाही आणि त्याची आम्हाला जरुरी नाही. कारण का महानगरपालिकेला का सांगायची गरज नाही विकास निकम किंवा काय, परंतु आम्हाला कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही आमची युनियन स्थापन केलेली आहे. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य कर्मचारी आमचे असतील, अधिकारी असतील, त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही युनियनच्या माध्यमातून करणार आहोत. अस्तित्वात आल्यानंतर आणि माझी इथे उपस्थिती आपण प्राधान्य करून दिल्याबद्दल मी आपलं सगळ्यांचा आभार मानतो. आणि त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले सर्व ह्या युनियनचे सर्व पदाधिकारी यांनासुद्धा मी अभिनंदन करतो. आणि जे सदस्य आहेत प्रामुख्याने त्यांचंही अभिनंदन करतो. आणि अभिनंदन ह्याच्याकरता करतो की त्याच्यामध्ये विकास आहे, निकम आहे. आणि विकास निकम आणि त्याचे सर्व जे सहकारी आहेत त्यांचं मी काम पाहिलेलं आहे. आणि आम्ही जोपर्यंत महापालिकेमध्ये मी आत्तापर्यंत जे पद भूषवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी काम करीत आहे, मला असं वाटतं मी प्रथम प्राधान्य आपल्या कामगारांना दिलेलं आहे. आणि त्यांचं जे काय आहे ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे निस्वार्थीपणे. आणि बरेचसे संघर्ष पण करत आलेले युनियनबरोबर, कारण का तो एक अनुभव नव्हता मला, परंतु तो अनुभव घेण्याकरता संघर्ष केला मी. आणि नंतर समजायला लागलं की युनियनमध्ये काय आहे आणि ते लेबरमध्ये जे आपले कामगार जे काम करतात त्यांची जी आशा असते ते युनियनकडनं फार मोठी आशा असते. आणि ती आशा त्यांच्यावरच अवलंबून असल्याकारणाने ही ज्या आपल्याकडे जे महानगरपालिकेमध्ये जे काही लेबर्स युनियन स्थापित झालेले आहेत त्यांनीही काम केलेलं आहे. परंतु मी याला नेहमी म्हणायचं, अरे आपलं पण काहीतरी आण. ह्याच्याकरता नाही आणलं कुठली कॉम्पिटिशन करण्याकरता किंवा कुठली युनियन कुठली कमजोर आहे का काय, असं नाही आहे. मधू जोशींबरोबर पण मी भरपूर काम केलेलं आहे, श्यामदादांबरोबर पण भरपूर काम केलेलं आहे. परंतु तेव्हा एवढे संघर्ष माझे चालायचे की दिघेसाहेब, आनंद दिघेसाहेब यायचे आणि तो विषय सोडून टाकायचे. कारण की थोडे बरेचसे विषय होते तेव्हा नगरपालिकेची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती फार चांगली होती. आणि त्या पद्धतीने अनुदान, बोनस वगैरे जे काय आहे आपल्या कर्मचाऱ्यांना मिळत होते. परंतु हे जे मी ह्याच्यामध्ये वाचलेलं आहे ह्याच्यामध्ये मूलभूत हा प्रामुख्याने शब्द फार महत्त्वाचा आहे. आणि या शब्दाला महत्त्व देणं आपलं कर्तव्य आहे की त्यांची जी मूलभूत सुविधा आहे, जी मूलभूत व्यवस्था आहे ही कर्मचाऱ्यांची करून आपण मागणी करायची. कारण आपलं काम आहे फक्त मागणी करणं आणि त्याची पूर्तता करून घेणं हे प्रशासन आहे. आणि प्रशासनाकडनं आपण दबाव तंत्र कसं वापरायचं आणि दबावापेक्षा चांगले जर संबंधित अधिकाऱ्यांबरोबर आपण जर चांगले संबंध ठेवले तर नक्की ह्या युनियनचा लोकांना भरपूर फायदा होईल.
आणि त्याबद्दल आम्हीसुद्धा तुमच्याबरोबर आहोतच. विकासचं काम मी फार जवळून पाहिलेलं, एकदम निस्वार्थी पोरगा आहे आणि आमच्या मॅडमचा तर फार लाडकाचा येतो. म्हणजे विकासबद्दल तर काय बोलूच नका, म्हणजे विकासची कामं आहेत. तर पुन्हा एकदा आजच्या या दिवशी मी लेबर एकता जनरल युनियनच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि आज आदिवासी दिवस असल्याकारणाने मी सगळ्यांना पुन्हा एकदा त्याबद्दलही शुभेच्छा देतो. आणि ही शॉल मुद्दाम काढलेली नाही आहे, कारण का कालच मी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. ह्याच्यापूर्वी सगळ्या सिल्कमध्ये शॉल मिळत होत्या, पण जे काँग्रेसमध्ये जे खादी काम आहे, ते खादीची पहिल्यांदा शॉल मला मिळाली, त्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा तुमच्या वतीने मी काँग्रेस पक्षाचा एक सदस्य झालेला आहे आणि पश्चिममध्ये निवडणूक लढणार आहे विधानसभेकरता. त्याकरताही आपलं मदत लागेल अशी मी विनंती करतो. धन्यवाद.